अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे एका घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सिद्धार्थ संजय भालकर राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील मालकाचा मुलगा आणि स्वतःचा मित्र केदारनाथ पाटील याच्या सांगण्यावरून ही चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 15,60,500 रुपये किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की पाडळी खुर्द येथील रूपा शंकर पाटील या 6 मे रोजी आपल्या पती आणि मुलामुलीसह कोकण भागात सहलीसाठी गेल्या होत्या। या दरम्यान त्यांचा मोठा मुलगा केदारनाथ पाटील हा घरीच थांबला होता। कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधत घरातील सोन्याचे गंठण, टॉप्स, बोरमाळ, सोन्याची पट्टी आणि रोख रक्कम चोरीला गेली होती। या प्रकरणी रूपा पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली होती। गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम जवळ सापळा रचला। चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या सिद्धार्थ भालकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता पैशांची गरज असल्याने मित्र केदारनाथ पाटील यानेच त्याला चोरी करण्यास सांगितले होते अशी कबुली त्याने दिली। दागिन्यांच्या विक्रीतून मिळणारे पैसे केदारनाथ हा स्वतः सिद्धार्थ आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराला देणार होता। पोलिसांनी मुद्देमालासह सिद्धार्थ भालकर याला अटक केली असून पुढील तपासासाठी त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।